गेल्या 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र बँकेला दत्तक असलेलं गाव आसनगाव येथील शेतकरी बळीरामजी खरात हे कर्जमाफी संदर्भात विचारपूस करायला गेले असता त्यांच्या वडिलाच्या नावाने कर्जमाफीच्या यादीत नाव आलेलं होतं। त्यांचे वडील मयत आहेत। बँक मॅनेजरला त्यांनी विचारलं की बाबा आमच्या वडिलांचं नाव कर्जमाफीत आलेलं आहे, मला रक्कम किती माफ झाली सांगा। बँक मॅनेजरच्या मुजोरीच्या वागण्यानं बँक मॅनेजरनं त्यांना सांगितलं, परभाषिक हिंदी भाषिक मॅनेजर आहे, मॅनेजरनं सांगितलं की बाबा तुम्हारे बाप को लाओ तभी मैं तुम्हारा कर्ज कितना माफ हुआ बताऊंगा। शेतकऱ्यांच्या मनाला अत्यंत वेदना झाल्या आणि बळीरामजीनं स्थानिक काही पदाधिकारी आहेत यांना फोन करून संपर्क केला आणि बँकेत बोलवलं। हे शेतकरी मॅनेजरशी असं का बोलले तुम्ही, दाद मागायला गेले असता काही शेतकरी पदाधिकारी आणि बँक मॅनेजरशी वादावादी झाली, किरकोळ वाद झाला आणि या वादाच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्यायाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यावर या मुजोर अधिकाऱ्याने 353 सारखी कलम दाखल केली। खरं तर शेतकऱ्याची बाजू समजून घेणं हे गरजेचं असताना या मुजोर मॅनेजरनं शेतकऱ्यावर 353 सारखा गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि ही जी प्रतिक्रिया झाली, हिला जी रिॲक्शन आली, शेतकऱ्यांनी ही मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आणि या सर्व बाबीतून या मुजोर मॅनेजरनं आपली शाखा गेल्या 4 दिवसापासून बंद ठेवलेली आहे। या बँकेशी व्यापारी कनेक्ट आहेत, या बँकेशी विद्यार्थी कनेक्ट आहेत, शेतकरी कनेक्ट आहेत। मोठी देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केलेली आहे, या कर्जमाफीच्या याद्या बँकेला प्राप्त झालेल्या आहेत। हे सर्व काम गेली 4 दिवस झालं ठप्प झालेलं आहे। किरकोळ झालेल्या वादातून हा मॅनेजर पूर्ण बँक वेठी धरीत आहे। 10 ते 20 हजार एकूण लाभार्थी शेतकरी आहेत, व्यापारी आहेत। व्यापाऱ्यांचं शिशी लोन थकीत झालेलं आहे। शेतकऱ्यांना कर्जासंदर्भातल्या रकमाचा परतावा घ्यायचा आहे, तो घेता येत नाहीये। विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, तो देता येत नाहीये। व्यापाऱ्यांना शिशी लोनचे काही हप्ते घ्यायचे आहेत, ते घेता येत नाहीत। असं एकूण या मॅनेजरनं आपल्या सर्व शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना वेठीस धरलेला आहे। या मॅनेजरचा मुजोरपणा थांबवावा, या मॅनेजरची हकालपट्टी करून ही बँक तात्काळ सुरू करण्यात यावी असं निवेदन आम्ही SDM आहेत, उपजिल्हाधिकारी, कलेक्टर आहेत यांना तर दिलेलंच आहे। निराधारांचा पगार असेल, निराधारांना तर अशी वागणूक देतात की पगार त्यांच्या खिशातून देतात का काय असंही वागतात। आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितले, समजून सांगितले, पण यांची वागण्याची पद्धत अजूनही बदललेली नाही। उलट आम्ही त्यांना बोलल्यानंतर त्यांनी आज 4 दिवस झाले बँक बंद ठेवलेली आहे। यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुजुरीच मानावी लागेल की यांना कुठलाही अधिकार नाही। आज पेरणीचे दिवस आहेत, पीक चांगले आलेले आहेत, खत घालायचंय, कोणाला बाजार करायचे, रोजगार हमीचे पैशामुळे आज बरेच रोजगार हमीच्या पैशामुळे रोजगारांना रोजगारी मिळत नाही, निराधारांचा पगार मिळत नाही, कोणाला RTGS करायचे, अशा बरेच प्रकारच्या कारण आहेत की त्या बँकेच्या ह्या चुकीच्या कारभारामुळे आज शेतकरी व्यापारी सगळे वेठीस धरल्या चालले आहेत। माझं शासनाला प्रशासनाला एवढंच मागणं आहे की जोपर्यंत यांचा कारभार सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत। आज आष्टी परिसरातील सर्व माझे शेतकरी बांधव असतील, व्यापारी असतील, निराधार असतील, सर्वजण आम्ही उपोषणासाठी इथं बसलेलो आहोत। माझी परत एकदा प्रशासनाला मागणी आहे की बाबांनो, या मुजोरी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा। यांनी 4 दिवस बँक का बंद ठेवली याचा यांना सवाल विचारा, जॉब विचारा व या RBIच्या रूलच्या बाहेर जाऊन सुद्धा यांनी हे काम करत आहेत। कुठल्याही माणसाला सन्मान देत नाहीयेत। जोपर्यंत बँक पहिल्यासारखी सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत।